नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनो फ्रीक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये. आणि मित्रांनो, जसं आपण जेवण जेवतो, जेवणामध्ये आपल्या डाळ भात वरण लोणचं सर्व असतं, भाजी चपाती आपण सर्व खातो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपली जी जेवणाची थाळी असते त्याच्यामध्ये आपल्याला अशा गोष्टी दिलेल्या असतात ज्याच्यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटतील, प्रोटीन्स भेटतील, विटॅमिन्स भेटतील, मिनरल्स भेटतील. अशा गोष्टी आपण जेवताना जेवतो. एकच जेवण जेवतो का आपण? नुसती चपातीच खातो का किंवा नुसता भातच खातो का? बिलकुल नाही. तर आपण सर्व गोष्टी प्रॉपर पद्धतीने जेवतो जेणेकरून आपल्याला एनर्जी भेटेल त्यामधून. सेम रूल मित्रांनो आपल्या फायनान्समध्ये सुद्धा लागतो. नेव्हर पुट ऑल एग्स इन अ सिंगल बास्केट. हा जो रूल आहे आपल्या फायनान्सचा बेसिक रूल आहे. आपला फायनान्शियल पोर्टफोलिओ हा नेहमी डायव्हर्सिफाईड पाहिजे. आणि त्यासाठीच मित्रांनो आपली इन्व्हेस्टमेंट LIC, परत म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट लिंक प्लॅनमध्ये सुद्धा पाहिजेच. नुसतं LIC आहे की LIC असं सुद्धा मी नाही बोलत आहे, पण सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी मित्रांनो LIC ही गरजेची आहे. त्यामुळे मित्रांनो आपण सिक्युरिटीसाठी LIC सुरू केली पाहिजे लॉंग टर्म दृष्टीने. त्याचप्रमाणे मित्रांनो LIC, म्युच्युअल फंड्स, FDs या सर्व सगळे फायनान्शियल टूल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सेम रोल मित्रांनो, जेवताना जसं आपण सगळं डायव्हर्सिफाईड असतो त्याचप्रमाणे फायनान्शियल पोर्टफोलिओ सुद्धा डायव्हर्सिफाईड पाहिजे. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क देखील करू शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.